नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सबेसाची ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत। तर चला पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण उंची मोजून घेणार आहोत। मी इथे तयार ब्लाउज 14 इंचचं ठेवणार आहे। त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच 15 इंचवरती आपण टिक करून घेऊयात। नेहमी आपल्याला उंचीमध्ये 1 इंच उंची ही वाढवून घ्यायची असते। कटोरी ब्लाउजची असू द्या किंवा सबेसाची असू द्या किंवा 4 टक्स 1 टक्समध्येही आपण 1 इंच उंची ही वाढवून घेत असतो। मी इथे 15 इंच उंची घेतलेली आहे, म्हणजे आपलं जे ब्लाउज आहे तयार होऊन ते 14 इंचचं येणार आहे। तुम्हाला जर 13.5 इंचचं उंची हवी असेल तयार ब्लाउजची तर 14.5 इंच उंची घ्यायची आहे आणि 14.5 इंच तयार ब्लाउज हवं असेल तर 15.5 इंचवरती टिक करायचं आहे, म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो। आपण सर्वात आधी पाठीमागचा भाग कट करणार आहोत। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। मी इथे शोल्डर घेत आहे 5.5 इंच। 5.5 इंचवरती आपण इथे टिक केलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। मुंड्याची उंची 6 इंच। इथे ही लाईन मारून घेऊया। आता आपण छातीचा चौथा भाग टाकून घेऊयात। इथे आपल्याला 34 साइजचं किंवा 36 साइजचं पेपर कटिंग करायचं असेल तर आपल्याला त्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा असतो। मी इथे 34 साइजचा पेपर कटिंग करत आहे। 34चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे। 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच। 8.5 इंचवरती आपण टिक करून घेऊयात। त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन। नेहमी मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते। हे जे आपण 8.5 इंच मोजून घेतलेलं आहे हे छातीचा चौथा भाग आहे। मी 34 साइजचं पेपर कटिंग करत आहे। 34चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। इथेही आपल्याला लाईन मारायची आहे। इथे आपण नेहमीप्रमाणे 1/2 इंच, इथेही आपल्याला 1/2 ते अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। तुमच्या जर आर्महोलला म्हणजे मुंड्यात जास्त चुन्या पडत असतील तर आपल्याला इथे अर्धा इंचवरती टिक करायचं आहे आणि कमी चुन्या पडत असतील तर 1/2 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे। इथेही मी लाईन मारून घेत आहे। या पद्धतीने आपल्याला लाईन मारायची आहे। इथून 1 इंचवरती आपण पुढचा आकार देत असतो मुंड्याचा आणि इथून अर्धा इंच। आता आपण गळ्याची रुंदी मोजून घेणार आहोत। इथे आपल्याला सबेसाची जे ब्लाउज कट करत आहोत त्याच्यासाठी 2.5 ते 2.5 इंच रुंदी घ्यायची असते। मी इथे 2.5 इंच रुंदी घेत आहे। तुम्ही 3 इंच देखील घेऊ शकता। पाठीमागचा गळा मी घेणार आहे 10.5 इंच, म्हणजे शिवून आपला जो गळा आहे तो 10 इंचाचा होणार आहे। पाठीमागच्या गळ्यात देखील आपण अर्धा इंच उंची ही वाढवून घेत असतो। ही जी अर्धा इंच उंची वाढवून घेतो ते शिलाई मार्जिनमध्ये जात असतं। वरच्या साईडला आपण 2.5 इंच घेतलेला आहे, तर इथे आपल्याला 3 ते 3.25 इंच घ्यायचं आहे। डीप नेक घेणार आहे मी, नॉर्मल, जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही। मी इथे फक्त 3 इंच तुम्हाला दाखवत आहे। 1/2 इंच मी वाढवून घेतलेला आहे। तुम्ही यापेक्षा जास्त वाढवून घेऊ शकता। तुम्ही यापेक्षा मोठा गळाही घेऊ शकतात किंवा लहान देखील घेऊ शकता। इथे आपण या पद्धतीने माप टाकलेला आहे। आता तुम्ही गळा तुमच्या चॉईसने देऊन घेऊ शकतात। मी इथे पानाचा आकार देऊन घेणार आहे। पानाचा आकार देताना या पद्धतीने आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे। या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे। मी तो आकार तुम्हाला डार्कही करून दाखवते। हा आपला पाठीमागचा गळा आहे। पाठीमागच्या गळ्याला मी पानाचा आकार दिलेला आहे। तुम्ही मटका आकार देखील देऊन घेऊ शकता। आता आपण कमरेचं माप मोजून घेऊयात। आता आपण कमरेचं माप टाकून घेणार आहोत। कमरेचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। मी इथे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे 7.5 इंच, म्हणजे जे कमर आहे ते 30 इंचाचं आहे।
प्रत्येकाने आपल्या ब्लाऊजवरून कमरेचं माप घ्यायचं आहे आणि त्याचा या पद्धतीने चौथा भाग टाकायचा आहे. प्रत्येकाचं 34 साईजचं कमर हे वेगवेगळं येऊ शकतं. कुणाचं 30 इंच असेल, कुणाचं 28 देखील असेल किंवा कुणाचं 31 देखील असू शकतं. अर्धा इंच पाठीमागचा टक्स, जिथे आपण इथे पाठीमागचा टक्स घेतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच वाढवून घेत असतो. इथून पुढे 1.5 इंच ही आपली टीक आहे. इथून पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. दीड इंचावरती आपण लाईन मारून घेऊया. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आता आपण पाठीमागचा टक्स पॉइंट काढूयात. 4 इंचवरती मी ते टिक केलेलं आहे. पाव इंच ह्या साईडने, पाव इंच ह्या साईडने. अर्धा इंचपेक्षा थोडा जास्त आला पाहिजे आपला टक्स. 4 इंच उंची. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. हा आपला पाठीमागचा टक्स आहे, जे आपण हे अर्धा तर 1.25 इंच घेतलेला आहे ते इथं आपण वाढवून घेतलेलं आहे. आता आपण गळ्याच्या साईडने पाव इंच कमी करून घेणार आहोत. इथे मी पाव इंचवरती टिक करून घेत आहे. डीप गळ्यासाठी आपण नेहमी पाव इंच गळ्याच्या साईडने उतार घेत असतो, म्हणजेच कमी करून घेत असतो. या पद्धतीने आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडला उतार द्यायचा आहे. आता मी इथे आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. मी आता हा आकार तुम्हाला डार्क करून दाखवते अशा पद्धतीने. आणि आता हा आकार पण देऊन घेऊया. या पद्धतीने आपल्याला हा आकार देखील देऊन घ्यायचा आहे. हा आपला आतला आकार आहे आणि हा बाहेरचा, म्हणजेच हा पाठीमागचा आहे आणि हा पुढचा आकार असतो. पण आपण हा पाठीमागचा भाग कट करत आहोत, म्हणून आपल्याला हा आकार कट करायचा आहे. इथे आपला सबसेची पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. पाव इंच जिथे आपण गळ्याला उतार दिली ते मी इथे कट केलेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनेच आपल्याला पाव इंच उतार देऊन कट करायचं आहे, म्हणजेच आपले जे शोल्डर गळतात ते गळणार नाही. आणि तुम्हाला जर अशाच प्रकाराचे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला डिझाईनचे गळे, डिझाईनच्या बाह्या, कटोरी ब्लाऊज, सबसेची ब्लाऊज, 4 टक्स, 1 टक्स हे सगळे पार्ट तुम्हाला अवेलेबल मिळून जातील. म्हणजे सर्व भाग तुम्हाला इथे मिळून जातील. सगळ्या प्रकाराचे आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. 28 साईजपासून 50 साईजपर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत. आता आपण गळा देखील कट करून घेणार आहोत. तुम्ही गळ्याला आकार कुठलाही देऊन घेऊ शकता. तुमच्या चॉईसने आपल्याला आकार द्यायचा आहे. मी इथे पानगळ्याचा आकार दिलेला आहे. इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करूया. इथे आपण पेपर घेतलेला आहे. आता आपण हा पाठीमागचा भाग ठेवून टिक करून घेणार आहोत. तसंच आपल्याला हे टिक करून घ्यायचं आहे. शोल्डर, मुंडा, या पद्धतीने मी इथे टिक केलेला आहे. गळ्या रुंदीलाही मी इथे छोटासा पॉइंट काढून घेते, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता आपण ही साईडला करून घेऊया. जो पाठीमागचा भाग आहे तो मी साईडला केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मुंडा टिक करून घ्यायचा आहे. इथे आपण 6 इंच मुंडा घेतलेला आहे. मुंड्यावरती आपण पॉइंट केलेला आहे. आता आपण त्याला जॉईन करून घेऊयात. जसं आपण पाठीमागच्या भागात 6 इंच मुंडा घेतलेला आहे, तसंच आपल्याला पुढच्या भागात देखील 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. जसं आपण पुढच्या भागात
किंवा पाठीमागच्या भागात हे टिक करून घेतो. दोघंही भागांमध्ये आपल्याला सेम टिक करायचं आहे. तुम्ही जर पाठीमागच्या भागात अर्धा इंच घेतलेलं असेल तर पुढच्या भागातही आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर पाठीमागच्या भागात त्याला पाव इंच घेतलेलं असेल तर आपल्याला पुढच्या भागात देखील पाव इंच घ्यायचं आहे. इथून आपण 1 इंचावरती टिक करून घेऊयात. इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्या जर मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाऊज खूप छान बसतं, घोळ पडत नाही. इथे आपण या पद्धतीने टिक केलेलं आहे आणि ही 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन आहे. इथूनच आपल्याला हे आकार द्यायचे असतात. इथून पुढे जर आपण आकार दिले तर ते आकार वेगवेगळे होतात आणि ज्या वेळेला आपण ब्लाऊज शिवतो आणि बाही जॉईन करतो तेव्हा ते आकार समोरासमोर येत नाही. म्हणजे जी टीप असते आपली बाहीची ती समोरासमोर येत नाही. म्हणून आपल्याला आकार देताना हे 1.5 इंच सोडूनच आकार द्यायचा असतो. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. इथेही मी टिक करून घेतलेला आहे. आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात. सबसाची जो ब्लाऊज आहे त्याचा पुढचा गळा खूप मोठा असतो, आपल्याला लहानही घेता येतो. 10 इंचापर्यंत 9 इंचापर्यंत आपण गळा घेऊ शकतो. तर इथं आपण या पद्धतीने देखील गळा घेऊ शकतो किंवा या पद्धतीनेही घेऊ शकतो. मी ते या पद्धतीने तुम्हाला गळा घेऊन दाखवत आहे. 7.5 इंचावरती मी ते टिक करत आहे. म्हणजेच आपला जो गळा आहे तो शिवून 7 इंचाचा होणार आहे. इथे आपण बॉक्स बनवून घेऊया. ही जी गळा रुंदी आहे आपली ही 2.25 इंच आहे. इथे मी 3 इंच रुंदी घेत आहे. जसं आपण पाठीमागे 3 इंच रुंदी घेतलेली आहे तसंच मी पुढच्या भागात देखील 3 इंच रुंदी घेत आहे. इथेही आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे. आपल्याला पुढचा आकार पानाचा आकारही देऊ शकतो, गोल आकारही देऊन घेऊ शकतो किंवा या पद्धतीने तुम्ही असा आकार देखील देऊन घेऊ शकता. पण आकार देताना आपल्याला 1.5 ते 2 इंच सोडूनच हा आकार द्यायचा असतो. मी तुम्हाला इथे आकार देऊन दाखवते. इथून आपल्याला 2.5 इंचावरती टिक करायचं आहे. मी तुम्हाला 2 आकार देऊन दाखवणार आहे. या पद्धतीनेही आपण आकार देऊन घेऊ शकतो, स्ट्रेट लाईन मारून, किंवा आपण असा देखील आकार देऊन घेऊ शकतो. इथून आपल्याला हलका गोल आकार द्यायचा आहे या पद्धतीने. असा देखील आपण आकार देऊन घेऊ शकतो. दोघांपैकी आपण कुठलाही एक आकार देऊन घेऊ शकतो. इथे आपण गळा टिक केलेला आहे. आता आपण टक्स पॉईंट काढणार आहोत. टक्स पॉईंट आपल्याला 10 ते 10.5 इंच काढायचं आहे. 10 इंच जर टक्स पॉईंट असेल तर 10.5 इंचावरती आपण टिक करून घेत असतो. म्हणजेच अर्धा इंच आपण यामध्ये वाढवून घेत असतो. आणि तुमचा जर टक्स पॉईंट 10.5 इंच असेल तर तुम्ही 11 इंचावरती टिक करायचं आहे. म्हणजेच अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे आपण टकची उंची घेतलेली आहे 10 इंच आणि त्यात वाढवून 10.5 इंचावरती टिक केलेला आहे. आता आपण रुंदी मोजून घेऊयात. 34 साईजसाठी आपल्याला ही जी रुंदी आहे ही 4.25 इंच घ्यायची आहे. इथे मी 4.25 इंचवरती टिक केलेला आहे. इथूनही बघूयात आपण 10.5 इंच येत आहे का. बरोबर 10.5 इंच येत आहे. हा आपला टक्स पॉईंट आहे. इथूनही आपल्याला 4.25 इंचवरती टिक करायचं आहे. आता आपण इथे लाईन मारून घेणार आहोत. मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मी इथे बॉक्स तयार केलेला आहे. परत तुम्हाला एकदा मी मोजून दाखवते. हे बघू शकता 4.25 इंच आलेला आहे. आता आपण इथूनही 4.25 इंच मोजून घेणार आहोत. इथे 4.25 इंचवरती आपण टिक केलेली आहे. इथे आपण 4.25 इंचवरती टिक केलेला आहे. तिथून ह्या साईडला आपल्याला 1 इंचवरती टिक करायचं आहे. इथेही लाईन मारून घेऊयात. आता जे हे 1 इंच आपण टिक केलेलं आहे इथून आता आपल्याला इथं क्रॉस लाईन मारायची आहे. इथे आपण क्रॉस लाईन मारलेली आहे. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. इथे आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण इथून 2.5 इंच मोजून घेणार आहोत. जी आपण क्रॉस पट्टी मोजून घेत असतो ती इथून 2.5 इंच आपल्याला मोजून घ्यायची आहे. तुम्ही 2.5 इंच, 2.25 इंच, 3 इंच देखील घेऊ शकतात.
मी इथे 2.5 इंचवरती टिक करत आहे. आता आपण हे जे 2.5 इंचावरती टिक केलेलं आहे ते इथपर्यंत लाईन मारून घ्यायची आहे. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. इथे आपण लाईन मारलेली आहे. थोडा हलकासा गोल आकार द्यायचा आहे. जास्त नाही, हलका असा गोल आकार देऊन घेऊया. या पद्धतीने इथून हलका असा गोल आकार दिलेला आहे. जास्त गोलही नाही द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे गोल आकार दिलेला आहे. आता आपल्याला इथून हलका असा गोल आकार द्यायचा आहे. या पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे. इथे जसं आपण प्रिन्सेस कटला आकार देतो त्या पद्धतीने या साईडने आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटला आपण या पद्धतीने इकडून आकार देत असतो. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप मोजून घ्यायचं आहे. इकडून 4 इंच येत आहे. ही जी लाईन आहे इथून पकडायचं आहे आपल्याला 4 इंच या साईडने. इथं आपण 4 इंच लिहून घेऊया. आणि ह्या साईडने आपलं येत आहे 2.5 इंच. ह्या साईडला आपण 2.5 इंच जी पट्टी आहे ती आपण ह्या साईडने 2.5 इंच घेणार आहोत. मी इथे तुम्हाला ड्रॉ देखील काढून दाखवते. अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी येणार आहे. इथे आपण क्रॉसपट्टीची ही साईड मोजून घेतली, ही पण मोजली आहे. आता आपण कमरेचं माप मोजून घेऊयात. हे येत आहे 9.5 इंच. इथे आपल्याला 9.5 इंच रुंदी घ्यायला लागेल. आता आपण हे कट करून घेणार आहोत. हे यासाठी लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं लक्षात येईल क्रॉसपट्टी कट करताना. आता आपण कट करून घेणार आहोत. सर्वात आधी आपण साईडला कट करून घेऊयात. इथे आपल्याला हा पुढचा आकार घ्यायचा आहे म्हणून मी पुढचा आकार कट करत आहे. आता आपण गळा कट करून घेऊयात. मी इथे हा जो गळा आहे तो कट करणार आहे. तुम्ही ही लाईन देखील कट करून घेऊ शकता. इथे मी हा आकार कट केलेला आहे. आता आपण ही जी लाईन आहे ही कट करून घेऊयात. इथे आपला हा टक्स पॉइंट येणार आहे. मी इथे छोटासा टिक करून घेते जेणेकरून आपलं लक्षात येईल. इथे आपल्याला छोटासा खाचा पाडून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊयात. इथे आपण हे कट केलेलं आहे. आता आपण इथून कट करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेला आहे. इथे आपले दोघंही पार्ट कट झालेले आहेत. इथे आपण या पद्धतीने जॉईंट केल्यानंतर इथे आपला पफ तयार होईल. असं आपल्याला जॉईंट करायचं आहे आणि ही जी बाजू आहे ती इथे जॉईंट होणार आहे अशा पद्धतीने. आणि इथे जो आपला पफ येणार आहे तो खूप छान पफ येतो. आता आपण क्रॉसपट्टी कट करणार आहोत. आपण जे मेजरमेंट लिहून घेतलेलं आहे क्रॉसपट्टीचं त्या मेजरमेंटची आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. सर्वात आधी आपण आता बेल्टची रुंदी मोजून घेणार आहोत. 9.5 इंच आपली बेल्टची ही रुंदी आलेली आहे. इथून अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहोत. अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथून आपल्याला 2.5 इंचवरती टिक करायचं आहे.
इथूनही 2.5 इंच, परत 4 इंच. ह्या साईडने 4 इंच होती आणि ह्या साईडने 2.5 इंच. हे 2.5 इंच आपण बॉक्स तयार करण्यासाठी टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. या पद्धतीने आपण हलकासा इथं आकार देऊन घेऊयात. आता आपण डार्क करून घेऊया. या पद्धतीने कट करून घेत आहे. इथे आपली जी क्रॉस पट्टी आहे म्हणजेच बेल्ट आहे तो कट झालेला आहे. इथे आपलं या पद्धतीनेही बेल्ट येणार आहे. इथे आपण हे जॉईंट करून घेतलं की नंतर बेल्ट लावायचा असतो. इथे आपले हे तिघही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला ह्या पार्टवरून काही ठिकाणी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या पार्टवरती पण काही ठिकाणी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कापडवर ठेवून कट करतो तेव्हा हे वाढवायचं असतं. मी तुम्हाला पेपरवरतीचे वाढवून दाखवणार आहे. मी क्रॉसपट्टी आधीच वाढवून घेतलेली आहे. दोघं पार्टमध्ये आपण कुठं अर्धा इंच वाढवून घ्यायचं ते बघूयात. इथे मी तुम्हाला पेपरवरती वाढवून दाखवत आहे. हा जो मुंड्याचा आकार आहे हा आपल्याला सेम ठेवायचा आहे. मी आधी सर्व टिक करून घेते, नंतर तुम्हाला वाढवून दाखवते म्हणजे सोपं जाईल. हा आपला गळा आहे. गळ्यातही आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीत आणि शोल्डरमध्येही नाही. आता आपण हे जे टिक करून घेतलेलं आहे हे काढून घेणार आहोत आणि इथे अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. अर्धा इंच आपल्याला हा गोल राऊंड वाढवून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिनसाठी आपण हे वाढवून घेत आहोत. जेव्हा आपण हे जॉईंट करणार आहोत, ही जी बाजू आहे ही जेव्हा आपण इथे जॉईंट करूयात तेव्हा आपल्याला हे अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये चाललं जाणार आहे. तुम्ही डायरेक्ट पीसवरती देखील वाढवू शकता, पण पेपर कटिंगवर वाढवल्यानंतर पीसवर जेव्हा आपण ठेवू तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून नेहमी आपल्याला आधी पेपरवरती वाढवून घ्यायचं आहे, नंतरच आपल्याला हे पीसवरती वाढवायचं आहे. बऱ्याचदा आपण पेपर कटिंग करून ठेवतो आणि ज्या वेळेला आपण पीसवरती कट करतो त्यावेळेला लक्षात राहत नाही. म्हणून आपण जेव्हा पेपरवरती कटिंग करतो तेव्हाच हे वाढवून घ्यायचं आहे आणि आधी या पद्धतीने टिक करूनच मग अर्धा इंच वाढवायचं आहे. जेणेकरून आपण जेव्हा पेपर कटिंग ठेवू पीसवरती तेव्हा आपलं लक्षात येईल की आपलं हे जे पेपर कटिंग आहे ते आपण वाढवून घेतलेलं आहे. हे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. जसं आपण हे वाढवून घेतलेलं आहे, आधी टिक करून घेतलं होतं तसंच आपण आधी हे टिक करून घेऊयात, नंतर इथंही वाढवून घेणार आहोत. ही खूप सोपी पद्धत आहे सबवसाची ब्लाउज कट करण्याची. इथे मी ही टिक करून घेतलेलं आहे. ह्या पार्टमध्ये जसं आपण इथे शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे तसं आपल्याला ह्या पार्टमध्ये इथे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे अर्धा इंच. इथेही मी तुम्हाला टिक करून दाखवत आहे. या पद्धतीनेच आता आपण हे कमरेचा भाग याच्यावरून मोजून घेणार आहोत आणि पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण मोजून घेऊयात. आपण कमर घेतलेलं होतं 30 इंच म्हणजे 7.5 इंच चौथा भाग घेतलेला होता आपण. इथे आलेला आहे 7.25 इंच. इथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच
इथपर्यंत आपल्याला ही टिक करायची आहे या पद्धतीने। इथे आपल्याला अगदी 2 ते 3 पॉइंट टिक करायचं आहे आणि या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। इथे आपले ह्या पार्टवरून पार्ट वाढवून झालेले आहेत। बरेच जण डायरेक्ट पीसवरती देखील वाढवतात, पण मी ज्या पद्धतीने कट करून दिलेलं आहे, तुम्ही जर ह्या पद्धतीने कट केलं आणि पीसवरती डायरेक्ट वाढवत असाल तर या पद्धतीने राहू द्यायचं आहे। आणि तुमचं जर लक्षात राहत नसेल तर या पद्धतीने आपल्याला ते पेपरवरती वाढवूनच मग ठेवायचं आहे। बऱ्याचदा काय होतं आहे तसंच आपण ठेवून कट करून घेतो, नंतर ज्या वेळेला आपण शिवतो त्यावेळेला लक्षात येतं की यात शिलाई मार्जिन नाही, म्हणून आपलं जे ब्लाऊज आहे त्यात कुठंतरी चुका होतील। आपल्या ब्लाऊजमध्ये काही चुका होऊ नये असं वाटत असेल तर या पद्धतीने आधीच आपल्याला पेपरवरती वाढवून घ्यायचं आहे। आता आपण मुंड्याचा हा भाग आहे हा आपण कट करून घेऊया। हे बघा इथं आपण वाढवून घेतलेलं आहे, हे आपण साईडला ठेवून देऊया। आता आपण हे कट करून घेऊया। इथे आपले हे पार्ट वाढवून झालेले आहेत। मी तुम्हाला लहान पार्टही दाखवते आणि मोठेही दाखवते। इथे आपण किती इंच वाढवून घेतलेलं आहे म्हणजे तुमचं लक्षात येईल। हा आपला एक पार्ट आहे, आपण वाढवताना फक्त खालच्या साईडने आणि इथून वाढवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि हा जो पार्ट आहे इथे आपण या पद्धतीने वाढवलेला आहे। हा आपला लहान पार्ट आहे, याच्यावरून आपण इथे शिलाई मार्जिन वाढवून घेतलेला आहे। हा आहे आपला पाठीमागचा भाग आणि हे आहे आपले सब्यासाचे ब्लाऊजचे माप। आज आपण इथे 34 साईजचे सब्यासाचे ब्लाऊजचे माप कट केलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे आज कटिंग केलेली आहे। सर्वांना समजेल या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे। ही आहे आपली क्रॉस पट्टी। तुम्हाला जर कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचे 4 टक्स, 1 टक्स किंवा सब्यासाचे ब्लाऊजचे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याच पद्धतीने आपल्याकडे डिझाईनच्या बाह्या, डिझाईनचे गडेसुद्धा तुम्हाला मिळून जातील। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।